नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा जाहीर आलेला आहे. हा जाहीर काय आहे, कशा संदर्भात आहे, आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. तर व्हिडिओ सुरू करूया. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण करणे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 23 मे 2025 रोजीचा हा जाहीर आलेला आहे. प्रस्तावना. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बाल विकास मार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भ क्रमांक 3 अनुसार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावात वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेने अनुसार निधी वितरित करण्याबाबत शासनाच्या विचारात होते. आदिवासी घटक शासन निर्णय. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक टी मधील मुख्य लेखानिश 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखानिशाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीस अनुदानित वेतन अंतर्गत 33,570 लाख अखेरी रुपये 335,70,00,000 फक्त इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला बाल विकास विभाग अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर BMS वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपाययोजना क्षेत्रात आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदवला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील उपाययोजना क्षेत्राबाहेर योजनेबरोबर होणारा खर्चावर सनियंत्रण ठेवता येईल. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीनुसार फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणे याची दक्षता घेण्यात यावी. सदर तरतूद करताना महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियमपुस्तिका वित्त अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्त तसेच वित्त विभागाच्या क्रमांक 1 मधील येथील शासन पत्रातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रण अधिकाऱ्याची राहील. सदर निधीचा ज्या प्रयोजनासाठी मागणी केली आहे त्या प्रयोजनांतर्गत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याची आहे. निधी वितरित करताना विहित कार्यपद्धती अवलंबन करण्याची खातरजमा करून सदरचा खर्च करण्यात यावा. तसेच या अंतर्गत झालेल्या खर्चाची उपयुक्तता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक असा आहे. हा डिजिटल साक्षरतेने साक्षरीकृत करून काढण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण हा 4 सविस्तर पाहिलेली आहे माहिती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.